कथेचे नाव आहे पारिजात. कुंती कधी नव्हे ते आजपासून रोज सकाळी समोरच्या गार्डनमध्ये वॉकिंगला निघाली. तेही डॉक्टरांनी शुगर सांगितले म्हणून. नवीनच कुंती रोज बगीचात ट्रॅकवर राऊंड मारू लागली. ग्राउंडच्या बाहेर खूप सारे घरे होती. त्यातल्याच एका घरी गाऊन घातलेली मध्यमवयीन केसांची बॉयकट असलेली एक महिला मोठ्याशा झाडाखाली कापडे आच्छादित होती असे कुंतीला दिसले. तिला थोडे नवल वाटले. ही सकाळी सकाळीच अशी का कापड अंथरत आहे, तेही रंगीबेरंगी असे तिच्या मनात येऊन गेले. तिने किंचित थबकून त्या बाईकडे बघितले, पण कुंतीच्या मंदबुद्धी डोक्यात काहीच घुसले नाही. कोणी आपल्याला बघेल या हेतूने ती पुन्हा चालायला लागली. घरी आल्यावरही त्यावर विचार करत होती, पण तरीही तिला काही समजलेच नाही. मग हा कुंतीचा रोजचाच अभ्यासाचा विषय झाला. रोज सकाळी फिरायला गेले की त्या महिलेकडे एक नजर तरी बघणे. कुंतीने पण ठरवले रोज याच वेळी वॉकिंगला यायचे आणि हा शोध लावायचाच की ही महिला नेमकी करते काय. मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा ती पहिला राऊंड मारायची तेव्हा त्या महिलेचे 2 कापडे अंथरून तिसरा कापड ती अंथरत राहायची, आणि जेव्हा कुंती पूर्ण एक राऊंड संपून दुसऱ्या राऊंडला तिथे जायची तेव्हा महिलेचे कापड उचलून व्हायचे. कुंतीच्या बुद्धीला अजून ताण आला. ही बाई नेमकी करते काय. चालता चालता डोक्यात अनेक प्रश्न. हिच्या घरी कोण कोण असेल, ही एकटीच का हे काम रोज करत असावी, हिला काही मानसिक त्रास तर नसावा. 2-3 वर्षाआधी याच महिलेशी कुंतीच्या 2 गोष्टी झाल्या होत्या. कारण विशेष नव्हते, पण तसे विशेषच होते. कुंतीच्या घरी एक कुत्री, पेट डॉग म्हणजे आमची राणी, घरात सर्वांची प्रिय, थोडीशी जिद्दी असलेल्या या राणीला कधीकधी सकाळचे कार्य करवून आणण्याचे काम कुंतीकडे यायचे. मुळातच आळशी असलेली ती जवळच त्याच ग्राउंडमध्ये घेऊन जाणे पसंत करायची. त्यात कुंतीचा वेळ वाचायचा. किमान 5:30-6च्या दरम्यान ती राणीला घेऊन जायची. असे 2-3दा त्या बॉयकटवाल्या महिलेने कुंतीला बघितले. तिच्या सामाजिक भावना उफाळून आल्या आणि यायलाच पाहिजे. कुंती चूक करत होती हे तिला तरी कुठे माहिती होते. जिथे इतके लोक सकाळची फ्रेश हवा घ्यायला जातात तिथे कुत्र्याला घेऊन जाणे म्हणजे, तेही कशासाठी. छी. आता तिलाच लाज वाटली. तर असो, हीच ती कापड पसरवणारी महिला एक दिवस कुंतीजवळ आली आणि म्हणाली, अहो, ही काय कुत्रे फिरवण्याची जागा आहे का? कुत्रे पाळता आणि लोकांना त्रास देता. आता कुंतीच्या पण सामाजिक बुद्धीचा कस पणाला लागला. खरं तर राणीला ती कुत्री म्हणाली याचाही कुंतीला रागच आला होता. ती तिला म्हणाली, त्यात तुम्हाला कोणता त्रास होत आहे? इतके लोक आणतात कुत्रे, त्यांना जाऊन तर नाही म्हटले तुम्ही. मग माझ्या एका कुत्रीने काही बिघडणार नाही. त्या कापडं पसरवणाऱ्या महिलेने तिला दणकून उत्तर दिले, ओ कुंतीताई, मी तुमच्यासोबत सन्मानाने बोलत आहे, तुम्ही पण तशाच बोला. राणी खूप जिज्ञासू वृत्तीने तिच्याकडे बघत होती. राणीला फक्त म्हणायचीच देर ती तुटून पडली असती. तिच्या बुद्धीचा एक तार झणकारला आणि कुंती त्वरित त्यांना म्हणाली, ओके, ठीक आहे, घेऊन जाईन मी माझ्या राणीला दुसरीकडे. सॉरी म्हणून कुंतीने तिथून पळ काढला. कुंतीला वाटले, ही तर बरोबर बोलत आहे, आपणच का आईचा विरोध करावा. तब्बल 2 वर्षानंतर आता कळले त्या महिला तर इथेच राहतात आणि हीच ती बॉयकटवाली महिला. पण तिचे ते विचित्रासारखे झाडाखाली कापड टाकणे कुंतीला कोड्यात पाडणारे होते. आज कुंतीचा 6वा दिवस वॉकिंगला जाण्याचा. आज सुट्टी असल्यामुळे मुलाला डबा करून द्यायचा नव्हता, त्यामुळे ती अजून जास्त वॉकिंग करायला मोकळी होती. म्हणून आज मुद्दामच जास्त चक्कर मारायचे ठरवले, तेही हळूहळू. घरून जरा उशिराच निघाली तर पुन्हा लक्ष तिकडेच होते की आज ती महिला काय करत असेल. तर कुंती जाता जाता ती नेहमीप्रमाणे कापड पसरत होती. आज तिच्यासोबत अजून एक दुसरी महिला होती. बहुधा ती तिची मदत करत असावी. कुंती जरा वेळ अजून थबकून पुन्हा चालायला लागली. मागे वळून बघितले तर ती दुसरी महिला झाड हलवत होती जोराजोरात. जरा निरीक्षण करून कुंतीने बघितले तर ते पारिजातकाचे झाड होते. पारिजात बघताच मनात त्या गोष्टी आठवल्या. गेले सरले ते पारिजात वेचण्याचे दिन, उरली आठवांची गीते अन जगण्याची विण. कुंती अजून चालू लागली. त्या दोन्हीही महिला गप्पा करण्यात गुंग झाल्या. महिलाच शेवटी त्या. कुंतीला वाटले, चला बोलत आहे या म्हणजे दुसरा राऊंड घेताना नेमके कापडे उचलताना काय करतात ते कळेल. तसे थोडाफार अंदाज आला होता आणि तो खरा ठरला.
पुन्हा मी तिथपर्यंत पोचली, दिसले पारिजातकाचा सडा पडला होता कापडांवर. सुंदर ती निरागस फुले नाजूकतेने कापडेवर पाहून त्या महिलेने त्या फुलांना जमा केले. तिला कळले हिला कापडे उचलण्याचा त्रास झाला नाही. ती कापडे गोळा करून फुले एकत्रित करण्यात आली आणि त्या दोन्ही महिला आत गेल्या. कुंतीला आज समाधान झाले. पूर्ण प्रसंग समजून. किती साधी सोपी गोष्ट समजायला इतका उशीर. तिच्याच बुद्धीची तिला कीव आली. कुंती घरी आली आणि खूप हसली पोटभर. आणि तिला ते गाणे आठवले. पाहिले न मी तुला, तू मला ना पाहिले, ना कळे कधी कुठे मनवेडे हे गुंतले. ओ पारिजात. लेखिका सौ अर्चना कोहळे. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.